नमस्कार। अखेर निकालाची तारीख ठरली आहे। तारीख आहे 14 मे 2026। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरण। काँग्रेसचे नेते पवनराजे यांची दिवसाढवळ्या हत्या झाली त्यांच्याच गाडीमध्ये। 20 वर्ष लागली निकालाचा दिवस यायला। 14 वर्ष सुनावणी सुरू होती। पवनराजे निंबाळकर यांची हत्या कुणी केली, का केली, तेव्हापासून आतापर्यंत या 20 वर्षांमध्ये काय काय घडलं, या सगळ्या विषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर मुंबईहून पुण्याकडे निघालेले होते। आता मुंबई पुणेचा जो हायवे तो पकडणारच त्याच्या आधीच कळंबोलीला त्यांच्या धावत्या गाडीवर जोरदार गोळीबार झाला। स्वतः पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दोघांवरही गोळीबार झाला आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला, त्यांची हत्या झाली। पवनराजे निंबाळकर यांना 2 गोळ्या लागल्या, त्यातली एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली आणि समद काझी याच्या अंगावर जी गोळी झाडली गेली ती त्याच्या आरपार गेली, तो जागीच ठार झाला। पवनराजे काही क्षण तडफडत राहिले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला। हे हत्याकांड अत्यंत हादरवून टाकणारं, त्यावेळची राजकीय परिस्थिती बदलवून टाकणारं ठरलं, कारण चुलत भावानेच चुलत भावाची हत्या केली असा आरोप आहे। आरोप आहे पद्मसिंह पाटील यांच्यावर की त्यांनीच त्यांच्या भावाची हत्या केली, कारण राजकीय वर्चस्व, कारण राजकीय इनसिक्युरिटी, आणि त्यामुळे हे हत्याकांड घडलं। 16 महिने या हत्येचा कट रचला जात होता आणि 25 लाख रुपयांची खंडणी या प्रकरणात दिली गेली अशी माहिती आहे। 2 शूटर्सना बोलवलं गेलं, त्यांनाही 25 लाखाची खंडणी दिली आणि त्यांनी हत्या करावी याकरता परदेशी शस्त्र सुद्धा मागवली गेली। 4 जुलै 2011 पासून म्हणजे 14 वर्ष या प्रकरणाची सुनावणी आहे। 3 जून 2006चं हे प्रकरण। याच दिवशी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली। तेव्हापासून 3 वर्षांनी जेव्हा स्वतः पद्मसिंह पाटील खासदार होते तेव्हा त्यांना पहिल्यांदा या प्रकरणामध्ये अटक झाली आणि 2011 पासून म्हणजे 4 जुलै 2011 पासून या सगळ्या प्रकरणाची 14 वर्ष सुनावणी सुरू आहे। स्वतः पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे जे लातूरचे होते, मोहन शुक्ल जे मुंबईचे नगरसेवक होते, या तिघांनी मिळून 16 महिने हा कट रचला आणि 25 लाखांची खंडणी दिली असा आरोप आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना मदत केली पारसमल जैन बादला, शूटर दिनेश तिवारी, शूटर पिंटू सिंग, यूपी बसपा नेता कैलास यादव आणि शशिकांत कुलकर्णी, छोटे पांडे या सगळ्यांनी मिळून ही हत्या घडवून आणली असा आरोप आहे। पद्मसिंह पाटलांसह एकूण 9 आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये। महाराष्ट्र पोलीस, CID आणि CBI या 3 यंत्रणांनी मिळून 20 वर्षात वेगवेगळ्या टप्प्यांवर तपास केला। साधारणपणे 1200 ते 1300 पानांचं आरोपपत्र तयार झालं आणि आता तो निकालाचा दिवस उजाडलेला आहे। 14 मेला मुंबईमध्ये विशेष न्यायाधीश SR नावंदर यांच्या समोर निकाल लागेल। 20 एप्रिल 2026ला म्हणजे एकच दिवस आधी या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि त्याच दिवशी निकालाची तारीख निश्चित झाली आहे, ती आहे 14 मे 2026। राजकीय वर्चस्व आपलं बाधित राहावं, अबाधित राहावं, बाधित होऊ नये, आपल्या पुढे कोणी जाऊ नये आणि खास करून आपल्या सख्या चुलत भावाने म्हणजे पवनराजे निंबाळकरांनी पुढे जाऊ नये, आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याकरता ही हत्या झाली आणि त्यामुळे हादरवून टाकणारा हा राजकीय पटलावरचा एक मोठा खून होता किंवा मोठी घडामोड होती। निकाल नेमका काय येतो हे बघणं फार महत्त्वाचं आहे। साक्षी पुरावे सगळे समोर कोर्टाच्या सादर झाले। 14 वर्ष या सुनावणीमध्ये अनेकांची चौकशी झाली, अनेकांचे जबाब नोंदवले गेले आणि आता अखेर 14 मेचा दिवस, ज्या दिवसाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, निंबाळकर कुटुंबियांचं, पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबियांचं लक्ष लागलेलं आहे की नेमकं या निकालाच्या दिवशी काय होतं। त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या सगळ्या गोष्टी बघता
आता 20 वर्ष उलटल्यानंतर खरं तर खूप काळ लोटलाय, पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे, पण हत्याकांड जे घडलं त्याचे कोण आरोपी होते, कोण दोषी होते, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे असं निंबाळकर कुटुंबियांना मानणारा एक मोठा जो समाज आहे त्यांच्याकडून बोललं जात आहे। त्यामुळे 14 तारखेला काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुमच्याकडे काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील, तुम्हाला काही विशेष या प्रकरणातल्या बाबी माहिती असतील, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्या लिहा, आमच्यापर्यंत पोहोचवा। आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा न्यूज 18 मराठीच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा। आमच्या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्या तुम्हाला आवडतील अशी आम्ही आशा करतो।